अयोध्येमधल्या श्रीराम मंदिरामध्ये देणगी मोजणाऱ्या 23 कर्मचाऱ्यांचा एकाच वेळेला राजीनामा। राम मंदिरात चोरी झाल्यानंतर भाविकांकडून 500 रुपयांच्या नोटांच्या ऐवजी 10 आणि 20 रुपयांच्या नोटा दानपेटीत टाकल्याचा प्रकार वाढलेला आहे आणि नोटा मोजणीला जास्त वेळ लागत असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिलेत अशी माहिती मिळतेय। अयोध्येतील राम मंदिरात दान चोरी प्रकरण समोर आल्यानंतर त्याचा मोठा फटका आता मंदिर प्रशासनाला बसू लागलाय। पूर्वी दानपेटीत दान म्हणून येणाऱ्या नोटांचं प्रमाण आता घटलंय। त्याऐवजी लोक आता सुट्टे पैसे किंवा 10 आणि 20 रुपयांच्या नोटा दानपेटीत टाकू लागले। त्यामुळे कामाचा ताण वाढला असल्याचा दावा करत मंदिरातील 23 कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिलेत। पूर्वी 500च्या नोटांचे 70 ते 80 बंडल दिवसाला तयार व्हायचे। आता चोरी प्रकरणानंतर हे दान घटलंय। आता दान घटलं असलं तरी सुट्ट्या पैशांमुळे कामाचा ताण वाढल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली आहे। दान चोरी प्रकरणामुळे मंदिराला मोठा फटका बसतोय। आधीच भाविकांची संख्या कमी झाली आहे, त्यामुळे दानही घटलंय। त्यामध्ये 23 कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिल्यामुळे मंदिर प्रशासनाची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे। दुसरीकडे आरोपींच्या नातेवाईकांची बँक खाती पोलिसांच्या रडारवर आहेत। गैरव्यवहार करणाऱ्या 8 आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे। आता त्यांच्या 50हून अधिक नातेवाईकांच्या बँक खात्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे। अपहार केलेल्या पैशांमधून कोणते व्यवहार झाले याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय। तर राम मंदिर दान चोरी प्रकरणी चंपत राय यांच्यासह सहनियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांचे नार्को टेस्ट करा अशी मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी उत्तर प्रदेशच्या राज्यपालांकडे केली आहे।